वर्गात काय काय शिकवलं. त्यामध्ये सुरुवातीला आपण कोणता विषय घेतला, तर त्यामध्ये आपण पहिला विषय घेतला होता मराठी. मराठीमध्ये आज वार सोमवार दिनांक 20 जुलै 2026 आणि सुविचार प्रेमाने जग जिंकता येते. 14 कडी लिहिली. त्याच्यामध्ये ग, गा, गी, गी, गु, गु, गे, ग्या, गय, गो, गॉ, गौ, गम, गा. पण ही ग, गा, गी, गी लिहित असताना किंवा 14 कडी लिहित असताना आपण ज्यावेळेस तुम्हाला 14 कडी पाठ करायची सांगितली, त्यावेळेस 14 कडी पाठ न करता तुम्ही 12 कडी पाठ करायची. ती कशी करायची सांगितली तुम्हाला मी. गग्गाची गिग्गी गुग्गुरे, गेगाय गोगाव गमगारे, या रिदममध्ये तुम्हाला ती पाठ करायची. या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलं होतं मी क, का, की, की, कु, कू. आता या ठिकाणी आपण हे ज्ञानेश्वरापर्यंत लिहिलेलं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण व्हिज्युअलाइज करायचे. पालकांनी सुद्धा काय करायचे, मुलांच्या डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज त्यांना करायचे. म्हणजे कसं, कचं कू होतंय तसं खचं काय होणार, खू होणार. गचं काय होणार, गु होणार. चचं काय होणार, चू होणार. डचं काय होणार, डू होणार. हे अशा पद्धतीने त्यांना व्हिज्युअलाइज करायचे. त्यांना म्हणजे तुम्ही नुसतं पाठांतर करून घेऊ नका. पाठांतर त्यांच्या ऑलरेडी आहेच, त्यांना मी शिकवलेलं आहे. प्रत्येक ज्ञानेश्वरापर्यंत ते 12 कडी म्हणते, 14 कडी नाही. हे जे ॲ आणि अ अक्षर आहे याच्यावरती जास्त फोकस करू नका सध्या तरी, कारण यापासून तयार होणारे शब्द कमी आहेत. फक्त याच्या एक कॉन्सन्ट्रेशन याच्यावरती कधी करायचं आहे की ॲची ॲ जो अक्षर आहे हे एच्या नंतर येते आणि अ जे अक्षर आहे ते ओच्या नंतर येते. एवढंच तुम्ही त्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. परंतु आपल्याला वाचनाच्या दृष्टीने यावरती फोकस न करता तुम्ही व्हिज्युअलायझेशनवरती फोकस करायचे. त्यानंतर काही आपण शब्द घेतले, क पासून कुमारी, ख पासून खुराना, ग पासून गुराखी, घ पासून घुमजाव, असे आपण जवळपास ह पर्यंत सगळे एक 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 प्रत्येक अक्षराचा एक शब्द या ठिकाणी घेतलेला आहे. हा तास झाल्याच्या नंतर आपण दुसरा तास घेतला होता इंग्लिशचा. त्या ठिकाणी इंग्लिशचा तास घेतला होता. मॅडम आल्या होत्या इंग्लिशच्या. त्यांनी हे पेज नंबर 14वरचं तुम्हाला या ठिकाणी दिलेले. फन विथ साऊंड्स यावरती हे काही वर्ड्स आहेत ते मराठीमध्ये त्यांची रीडिंग कशा पद्धतीने करतात या ठिकाणी त्यांनी लिहून दिलेले की डी पासून डेन, डोअर, डॉल, डक, अशा पद्धतीचे त्या पेजवरती पान नंबर 14वरती शब्द आहेत. ते तुम्ही काय करायचे, या ठिकाणी वाचायचे. तर इंग्लिशच्या मॅडमने जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला पान नंबर 14वरचं पाहायचे. पण त्यानंतर परत चित्रकलेच्या मॅडम आलेल्या होत्या. त्यांनी आंबा या प्रकारचं चित्र तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये आंब्याचं चित्र तुम्हाला मागच्या तासामध्येच घेतलेलं आहे, परंतु या तासामध्ये त्याच्यामध्ये रंग भरलेले आहेत. तर या ठिकाणी रंग कोणता भरायचा आहे ते त्यांनी सांगितलेले. त्यापेक्षा परत त्यांनी तुम्हाला या ठिकाणी मी आंबा हे चित्र वरती पाठवलेले. मी तुम्हाला या ठिकाणी आंब्याचं चित्र या ठिकाणी दिलेले. ते आंब्याचं चित्र बघा, हे फोटो तुम्हाला पाठवलेलं ग्रुपवरती. हे आंब्याचं चित्र तुम्ही या ठिकाणी येलो कलर द्यायचा आहे. शाळेमध्ये तुम्हाला मॅडमने केसरी कलर द्यायचा सांगितलं होता, पण तुम्ही या ठिकाणी येलो कलर द्यायचा आहे. त्याचबरोबर नेक्स्ट परत आपण काय पाहिलं होतं, त्यानंतर आपण संख्या पाहिल्या होत्या. त्यामध्ये संख्या कोणकोणत्या होत्या तर या वेगळे लक्ष द्या. या ठिकाणी 1 ते 50 पर्यंत 60 पर्यंत संख्या पाहिल्यात. ह्या संख्या पाहत असताना 1 ते 10 पर्यंत तुम्हाला संख्या सहज ओळखता येतात. पुढच्या 11 ते 50 पर्यंत संख्या ओळखण्यासाठी बऱ्याच मुलांना आणखी अडचण जाते आणि जवळपास 2री 3रीला गेले तरी मुलांना संख्या ओळखता येत नाही. त्यासाठी तुम्ही लक्षात काय घ्यायचे, या 11ला वाचत असताना तुम्ही 10 आणि 1 11, 10 आणि 2 12, 10 आणि 3 13, असं वाचत वाचत 20 पर्यंत यायचे. आणि 20वर आल्याच्या नंतर पुढं काय, 20 आणि 1 21, 20 आणि 2 22, असं त्यांना पुढं वाचायला लावायचे. पण त्यांना ते वाचायला लावत असताना
त्यांची एक कन्सेप्ट इथं एकच क्लिअर करायची. या ठिकाणी एक कन्सेप्ट काय क्लिअर करायची, हे जे 2 आहेत 2, या 2ला 20 म्हणायचे. हे 2ची व्हॅल्यू काय आहे 20. इथंच ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची तुम्ही. हे 2 म्हणजे किती 20. मी वर्गामध्ये शिकवलंय तुम्हाला. 20 आणि 1 21, 20 आणि 2 22, 20 आणि 3 23. तसे 2 20 आहेत, तसे 3 काय आहेत 30 आहेत, हे 4 काय आहेत 40 आहेत, हे 5 काय आहेत 50 आहेत. म्हणजे प्रत्येक संख्या तुमच्या लक्षात येईल. आणि बऱ्याच मुलांना हे 9 19 29 39 आणि 49 यामधला फरक लक्षात येत नाही आणि वाचताना या संख्या ओळखता येत नाही. तेही तुम्हाला सांगितलेले. हे जे 19 आहेत का, याला तुम्ही 19 म्हणा आणि त्याच्या खालचा नंबर वाचा. 19 29 39 49. म्हणजे तुम्हाला हे नंबर लक्षात सहज होऊन जातील. म्हणजे 20च्या वरचा नंबर तुम्हाला ओळखायचा असेल तर त्याला फक्त 19 लावायचं आणि 20 म्हणायचे. 30च्या वरचा नंबर ओळखायचा आहे, 19 लावायचे 30 म्हणायचे. 40च्या वरचा 39. अशा पद्धतीने तुम्ही संख्यांचा सराव करायचा आहे. आणि पालकांनी मुलांकडून काय करून घ्यायचं आहे, हे 1 नंतर 11 नंतर 21 म्हणजे तुम्हाला झिगझॅग पद्धतीने मुलांकडून संख्या वाचन घ्यायचं आहे. म्हणजे एकदा आडवं वाचन घ्यायचं, नंतर खालचे 10चे आडवं वाचन, 2 12 22 32 42 52, 1 11 21 31 41 51 हे आडवं वाचन. नंतर परत काय करायचं उभं वाचन, त्यानंतर आधीमध्ये वाचन करायचे, नंतर असे क्रॉस वाचन घ्यायचे म्हणजे 1 12 23 34 45 56 असं क्रॉस वाचन सुद्धा तुम्हाला घ्यायचं. या ठिकाणी आंब्याचं चित्र दिलेलं आहे. पण त्यानंतर परत गणितामध्ये मी काय घेतले आज, मागील संख्या ओळखा. उदाहरणार्थ या ठिकाणी काय दिले 38. 38च्या पाठीमागं कोणती संख्या येते 37. बरी 37 संख्या ओळखायला मुलांना 38 संख्या ओळखता जर नाही आली तर पाठीमागची संख्या लिहायला त्यांना अडचण जाते. पण परीक्षेच्या दृष्टीने त्यांना एकच सांगायचं की हे बघ या ठिकाणी 38 दिलेत ना, हे पुढचे जे 3 आहेत 3 म्हणजे काय 30, हे 3 ॲज इट इज पुढं लिहायचे आणि 8च्या पाठीमागचा नंबर शोधायचा फक्त. पुढचे 3 दशाला तसे 8च्या पाठीमागं किती 7. मग 38च्या पाठीमागची संख्या ऑलरेडी तिथं येऊन जाईल. त्यानंतर 21. आता इथं 22 दिले, 22च्या आधीची संख्या, हे 2 दशाला तसे 2च्या आधी किती असते 1, हे 3 ॲज इट इज 4च्या आधी किती असते 3, 1 दशाला तसे 7च्या आधी किती असते 6. असं त्यांना मागील संख्या ओळखायला किंवा लिहायला पालकांनी सांगायचे. म्हणजे त्यांना हळूहळू ते नंबर ओळख झाल्याच्या नंतर ते येऊन जाईल. पण त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना या अशा पद्धतीने मागील संख्या काढता आली पाहिजे. जशी मागील संख्या काढली तशीच पुढील संख्या काढायची. या ठिकाणी दिले 15, 15च्या पुढची संख्या शोधायची. तर 1 दशाला तसा, 5च्या पुढं किती असते 6, 2 दशाला तसे, 8च्या पुढं किती असते 9. म्हणजे मुलांना जर 10पर्यंत जरी संख्या येत असतील तर त्यांना ITS मध्ये जर अशा पद्धतीचा प्रश्न आला तर त्यांना पुढची आणि मागची संख्या काढायला अवघड जाणार नाही. या पद्धतीने पालकांनी त्यांचा सराव घ्यायचा आहे. हे घेतल्याच्या नंतर आपण परत इंग्लिशचा मी स्वतः घेतलेला सराव हा होता की परत आज आपण परत रिपीट तेच वर्ड्स घेतलेले ॲम अँड 2 लेटर वर्ड्स. या शब्दांचा सराव जास्तीत जास्त करायचा आहे. आणि मुलांनो एक लक्षात घ्यायचं आहे, फोनिक साऊंड पाठ असल्याशिवाय हे प्रश्न तुम्हाला वाचता येणार नाहीत. मग त्यामुळं फोनिक साऊंड ए से ॲ, बी से ब, सी से क, डी से ड हे जे फोनिक साऊंड तुम्हाला ऑलरेडी मी दिलेले आहेत ते पाठ करायचे आणि त्यानुसार या शब्दांचा सराव करायचा आहे. शेवटी एक 3 नवीन शब्द दिलेत. इथं दिले यम, पण यमला वाचायचं आहे काय म ॲक्स मॅक्स, व ॲक्स वॅक्स, ट ॲक्स टॅक्स. तर अशा पद्धतीने हे शब्द वाचायचे. तर या शब्दांच्या शेवटी आपला तास संपलेला आहे. तर मुलांनो अशा पद्धतीने दिवसभरामध्ये आपण कोणकोणता अभ्यास केला हे आपण या ठिकाणी पाहिलेले. दिवसभरात काही मुलांकडून जर लक्ष देण्यात नाही आलं तर शेवटी तुम्ही घरी गेल्याच्या नंतर आपल्या पालकांना जवळ बसून हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यानुसार सराव करायचा आहे. तर सर्वांना एकदा गुड बाय, थँक्यू, धन्यवाद.